माझे मामा आले जरी असते तरी मी त्यांना असं बाहेर का उभं करेन ना, घरात का नाही आणणार? ते तुझं तुला ठाऊक. अहो संजीवनी ताई, मी काय बिघडवलंय हो तुमचं? का असं घाणेरडा आळ घेताय माझ्यावर? उगा गर्दा करू नकोस. मी चोरी केली असं म्हणताय तुम्ही? हो हो, मी बेबी मावशी, मी कशी चोरी करेन इथे? हे घर माझं आहे ना? नाही, तुला असं कोणी म्हणालेलं नाही. दादासाहेब, मी खरंच चोरी नाही केली. मी नाही केली चोरी. मी सोनी या घरची, मी नाही केली हो चोरी. हे बघ अपर्णा, हासला गोंधळ घालून तू विषय नाही झाकू शकत. भैयासाहेब. काय रे केशव? पैसे सापडले. सापडले? कुठे आणि कसे? भांडी घासायच्या कामासाठी नवीन बायले ना शांता, तिच्या सामानात सापडले. ती कबूल होत नाही आणि ती पण ते पण हे पैसे कुठून आले कसे आले मला काय बी माहित नाही. म्हणणारच ती मला काय माहिती नाही म्हणून. जा जा, कबूल करून घे तिच्याकडनं, जा. घ्या, सापडले पैसे. आता काय म्हणणं आहे तुमचं धाकटा जाऊबाई? मला अजून पण असंच वाटतंय की अपर्णा. बस. संजू, मी इतक्या वेळ गप्प होतो, तुझं सगळं ऐकून घेतलंय. आता यावर काही बोलायचंय तुला? तुझ्याकडे बोलायला काही आहे का? असणार की भैयासाहेब, असणार की. अपर्णाबद्दल काही कमी गरज नाही त्यांच्या मनात. टनाटनानं मनामनानं गलिच्छ खाणेरडी गरळ. फक्त ती गरळ बाहेर काढायला तर शब्द सुचत नाही. बरोबर बोलतोय ना संजीवनी वहिनी? क्यू येते हो मला तुमची, क्यू येते. अजून किती खाली उतरणार आहात? तुम्ही नुसतं खाली उतरत नाही वहिनी साहेब, तुम्ही खड्डा खणता आणि त्यात उतरता. खरं तर लायकीच नाहीये तुमची. सुजीत, शब्द जपून वापर. आला ना राग? फट्ट फट्ट लाया फुटल्यासारखं वाटलं ना डोसक्यात? आम्ही जरा पातळी सोडून काय बोललो भैयासाहेब? केवढा राग आलाय तुम्हाला? तुमच्या बायकोनं आमच्या बायकोवर चोरीचा आळ घेतला. आम्हाला कसं वाटलं असेल याचा विचार केलाय तुम्ही? जाऊ द्या ना सुजित. हा फरक आहे यांच्यामध्ये आणि ह्यांच्यामध्ये. फुलासारखं मन आहे यांचं, पण त्या मनाला नेहमी लाथाडतच आलंय. पहिल्या दिवसापासून, पहिल्या भेटीपासूनच यांनी फक्त आणि फक्त आपण असा दुस्वासच केलाय. भैयासाहेब यांनी जे केलंय त्यासमोर आम्ही जे काही बोललो ना ते बटर आहे, बटर, मक्खन. तुमच्या बायकोनं आमचं लग्न मोडायचे लई प्रयत्न केले आणि ते मोडलं नाही म्हणून हा चोरीचा.